यीशु मसीह की. Are you ready to shout a praise to him because his name deserves all the glory? Hallelujah! देखो सफर प्रेम की सजा उन्हें हाथों पर नाम मेरा लिखा. देखो सफर प्रेम की सजा उन्हें हाथों पर नाम मेरा लिखा. मुझसे प्रेम यीशु ने किया है. देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है. मुझसे प्रेम यीशु ने किया है. देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है. तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा. मुझे प्रेम ने है पाया. मेरा दिन बीत गया, मुझको अजीज मिल गया. सब कुछ हो गया है नया. Sing with us. वो 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 मदीना में मैं निश्चित जाऊंगा. यीशु के संग में हरदम रहूंगा. मदीना में मैं निश्चित जाऊंगा. यीशु के संग में हरदम रहूंगा. मुझसे प्रेम यीशु ने किया है. देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है. मुझसे प्रेम यीशु ने किया है. देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है. तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा. मुझे प्रेम ने है पाया. मेरा दिन बीत गया, मुझको अजीज मिल गया. सब कुछ हो गया है नया. तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा. मुझे प्रेम ने है पाया. मेरा दिन बीत गया, मुझको अजीज मिल गया. सब कुछ हो गया है नया. वो 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 We worship you, Jesus. Because you worth all our praises. You worth all the glory, honor. तेरे पास आता हूँ यीशु. तेरे पास
ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा. Once again, it's blessing to be together in your house पुन्हा एकदा तुमच्या घरी येणं सगळ्यांसाठी आशीर्वादित आहे and listen to God's word आणि परमेश्वराचा संदेश ऐकणं, and listen and praise and worship God परमेश्वराची स्तुती आराधना करणं and have a communion आणि आपली सहभागिता असणं and have a church in our house. आणि आपल्या घरामध्ये मंडळी असणं. What a privilege काय ते भाग्य that our house has become church. की आपलं जे घर आहे ते मंडळी झाली आहे. Like Obed-Edom, की जसं ओबेद-एदोम, the ark of the Lord has come inside the house. की जसं परमेश्वराचा कोष आपल्या घरी आला आहे And as we are careful, आणि जसं आम्ही लक्षपूर्वक आहोत, all our house will be blessed. आपलं सर्व घरांना आशीर्वादित होईल. Amen. आमेन. This morning I want to share with you from book of Matthew 4th chapter 1 onward. मत्ते 4 अध्याय 1 वचनापासून. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याचे भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करेल आणि तुझा पाय धोंड्यात आपटू नये म्हणून तो तुला हातावर झेलून धरेल. येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस. पुढे सैतानाने त्याला एक अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा, देवदूतांनी त्याला येऊन त्याची सेवा केली. Amen. आमेन. Father, in Jesus' name, commit once again this morning's service at your feet. पिता प्रभू येशूच्या नावाने पुन्हा एकदा ही सभा आपल्या चरणी सोपवतो. Let your Holy Spirit lead us and guide us तुझा पवित्र आत्मा आम्हाला चालवा, आम्हाला मार्गदर्शन and करो. speak to us, Lord. आणि आज आमच्याशी तो बोलू As you परमेश्वर. commit this morning's service, जसं ही सभा तुझ्या चरणी सोपवतो. in Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. Amen. This morning I want to share with you, आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगायचं आहे, Jesus, after he was baptized, येशू ख्रिस्ताचा जेव्हा बाप्तिस्मा झाला, age of 30, Jesus was baptized. त्याच्या वयाच्या 30व्या वर्षी त्याचा बाप्तिस्मा झाला. And after Jesus was baptized, आणि जसं येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाल्यानंतर the heaven opened, तसं स्वर्ग उघडलं, the Spirit of God came upon him, परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला and there was a prophecy, आणि तिथं भविष्यवाणी झाली voice heard from heaven, की त्या स्वर्गातनं तो आवाज ऐकण्यात that आला this is my beloved Son, की हा माझा प्रिय पुत्र आहे in whom I am well pleased. ज्याच्यामध्ये मी संतोषित आहे. And this was the voice from the Father, आणि हा पित्याकडनं तो आवाज होता that this is my beloved की Son, हा माझा प्रिय पुत्र आहे in whom I am well pleased. ज्याच्यामध्ये मी संतोषित आहे. And after this prophecy, आणि ह्या भविष्यवाणीनंतर, after baptism, बाप्तिस्मानंतर Bible says, पवित्र शास्त्र म्हणतं Spirit straight took Jesus into wilderness की जे आत्म्याने येशू ख्रिस्ताला अरण्यात नेलं and to be tempted. की जेणेकरून तो मोहात पडेल. And he was tempted over there. आणि तिथं त्याला मोहात पाडण्यात आलं. Bible says Jesus went through temptation शास्त्र म्हणतं की येशू ख्रिस्त त्या मोहामध्ये पडला. after fasting for 40 days, 40 nights. 40 दिवस आणि 40 रात्र जेव्हा त्यांनी उपास केले त्यानंतर Jesus went through temptation. येशू ख्रिस्त त्या मोहात पडला. Exact the way त्याच रीतीने when people came out of Egypt, की जेव्हा लोक मिस्री देशातनं बाहेर आले, when Israel came out of Egypt जेव्हा इस्रायली लोक त्या मिस्री देशातनं बाहेर आले and went through baptism, Red Sea, आणि त्या लाल समुद्राच्या त्या बाप्तिस्मामधनं गेले, straight they went into wilderness. ते त्या अरण्यामध्ये ते गेले And in the wilderness, आणि त्या अरण्यामध्ये they were tempted. त्यांना मोहात पाडण्यात आलं. Bible says शास्त्र म्हणतं that they could not succeed. की ते यशस्वी होऊ शकले They नाही. could not overcome the temptation. त्या मोहावरती ते विजय मिळवू शकले Though नाही. after Pentecost, की त्या पेंटिकॉस्ट नंतर सुद्धा they saw experienced the presence of God. त्यांनी त्या देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतला. They saw fire. त्यांनी तिथे अग्नी पाहिला. They saw God first time in manifestation of God. की देवाचं प्रकटीकरण त्यांनी पहिल्यांदा पाहिलं. Before they saw all the miracle. त्या आधी त्यांनी सर्व चमत्कार पाहिले But होते. this time they saw the manifestation पण of या God. वेळेस त्यांनी परमेश्वराच्या सामर्थ्याचे प्रकटीकरण And पाहिलं. God gave them 10 commandments. आणि देवाने त्यांना 10 आज्ञा दिल्या. And after giving them 10 commandments, आणि त्या 10 आज्ञा दिल्यानंतर they went ahead. जसे ते पुढे गेले But they could not keep. पण ते ठेवू शकले Bible नाही. says they all fell.
पवित्र शास्त्र म्हणते ते अपयशी ठरले. But in New Testament, पण नव्या करारामध्ये we can find आपण पाहू शकतो that Jesus, की येशू when ख्रिस्त Israel in Old Testament 40 years they were in the wilderness. जेव्हा इस्रायल लोक 40 वर्ष त्या अरण्यामध्ये होते, Jesus was 40 days in the wilderness. जसं येशू ख्रिस्त 40 दिवस त्या अरण्यामध्ये होता And he overcame all the temptation आणि त्या मोहावरती सगळ्या मोहांवरती त्यांनी विजय मिळवला with the power of God. परमेश्वराच्या सामर्थ्याद्वारे. Jesus was filled with the Holy Spirit. येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने भरला होता And after being filled with the Holy आणि Spirit, पवित्र आत्म्याने भरल्यानंतर Bible says शास्त्र म्हणतं he overcame. की त्यांनी विजय And मिळवला after 40 days, आणि 40 when he दिवसानंतर came out of the wilderness, जेव्हा तो त्या अरण्यामधनं बाहेर आला, overcoming all the temptation, सगळ्या मोहांवरती विजय मिळवून, Bible says he came with power. पवित्र शास्त्र म्हणतो तो सामर्थ्याने बाहेर आला. He came with power. तो सामर्थ्याने बाहेर आला And he became so popular. आणि तो एवढा तो प्रसिद्ध झाला The manifestation of all the miracle. की सगळे जे चमत्कार होते त्याचं प्रकटीकरण होऊ That लागलं, people were shocked. की लोक धक्कादायक झाली. People began to say, लोक म्हणू लागली is he not the son of Mary and Joseph? की तो हा मरी आणि योसेफचा पुत्र नाही का, His brothers are not among us. की त्याचे भाऊ आपल्यामध्ये नाहीत. They could not believe ते विश्वास ठेवू शकले the नाही power that Jesus had. की ते सामर्थ्य जे येशू ख्रिस्ताकडे होतं. But before he went, पण तो जायच्या आधी 40 days, 40 he दिवस was in the wilderness. तो त्या अरण्यामध्ये He होता. was fasting and praying. तो प्रार्थना करत होता आणि तो उपासामध्ये And होता. after he was fasting and आणि praying, जेव्हा तो उपास प्रार्थनेमध्ये होता, Bible says, शास्त्र म्हणतं after 40 days, 40 दिवसानंतर his body hungered. की त्याच्या शरीराला भूक लागली. Let me tell you once again, it's not his mind hunger, त्याच्या मनाला नाही भूक लागली, it's his body पण hunger. त्याच्या शरीराला भूक लागली. Because this is the time कारण हा तो वेळ होता that his body really was craving for food. की खरंच त्याच्या शरीराला ते अन्नाची गरज होती. And after 40 days, आणि 40 दिवसानंतर in that condition, त्या परिस्थितीमध्ये the tempter came to him की तो मोहात टाकणारा तिथे आला and tempted him. आणि त्याला मोहात टाकलं. Satan tempted him. तो सैतानाने त्याला मोहात And टाकलं all the time what Satan tempted him, आणि प्रत्येक वेळी जेव्हा तो सैतान त्याला मोहात पाडत होता, Satan attacked him on his identity. की सैतानाने त्याला त्याच्या ओळखीवरती तो हल्ला केला. When Jesus was baptized, जेव्हा येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा when the झाला, Holy Spirit came upon him, जेव्हा तो पवित्र आत्मा त्याच्यावर when उतरला, the voice was heard जेव्हा तो ध्वनी किंवा आवाज ऐकण्यात आला that this is my beloved की son हा माझा प्रिय पुत्र आहे in whom I am well pleased, ज्याच्यामध्ये मी संतोषित आहे. Bible says now Satan is behind him आता पवित्र शास्त्र म्हणते की सैतान त्याच्या मागे होता and making him doubt on his own identity. आणि त्याला त्याच्यावरती तो शंका निर्माण करत होता त्याच्या त्या ओळखीवरती. Bible also says as many as received him, जितक्यांना त्यांनी स्वीकारला he has given power to become the son of की God. त्यांना सामर्थ्य दिले परमेश्वराचा पुत्र होण्यासाठी. As every person who is led by the Spirit जसं प्रत्येक व्यक्तीला पवित्र आत्म्याद्वारे चालवलं गेलं, are the sons of God. ते पवित्र ते देवाचे पुत्र आहे. Last week I shared with you, मागच्या आठवड्यात मी तुमच्याशी बोललो Holy Spirit has come to make us the son of God. की पवित्र आत्मा आलाय आपल्याला परमेश्वराचा पुत्र He gave बनवण्यासाठी. us the identity. त्यांनी आपल्याला ती ओळख दिली. Now we have to renew our mind. आता आपल्याला मनाचं नूतनीकरण करणं We need गरजेचं to आहे. believe that आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवणं our गरजेचं आहे. physical birth is gone in the baptism. आपला शारीरिक जन्म हा बाप्तिस्मामध्ये गेला Now आहे. we are born again. आता आपण नव्याने Now जन्म we have झाला. a spiritual birth. आता आपल्याकडे तो आध्यात्मिक जन्म Now we आहे. are sons of God. आता आपण देवाचे पुत्र आहोत. We need to renew our mind. आपल्याला आपल्या मनाचं नूतनीकरण करणं When गरजेचं आहे. Satan can attack Jesus with identity, how much more he will attack you and me with identity. जर सैतान येशू ख्रिस्ताला त्याच्या ओळखीवरती हल्ला करू शकतो, तर किती तुमच्या आणि माझ्या ओळखीवरती तो हल्ला करू शकतो. For our identity, आपल्या ओळखीवरती we need to be so much careful. की आपल्याला खूप सावध असणं We don't गरजेचं have to आहे. give up our mind. आपल्याला आपल्या मनामध्ये सावध असणं We गरजेचं don't have to आहे. give up our faith. आपला विश्वास आपल्याला गमवायची गरज नाही. Every person who came out of the Egypt प्रत्येक व्यक्ती जो मिस्र देशातनं बाहेर आला, had to go through that testing. त्या परीक्षेतनं त्याला जावं लागलं. Even Jesus had to go through. येशू ख्रिस्ताला सुद्धा त्यातनं जावं लागलं. Sooner or later, every person has to go through. आता नाही तर नंतर प्रत्येक व्यक्तीला त्यातनं जायचंच आहे. In the testing, त्या परीक्षेमध्ये we have to prove, आपल्याला ते सिद्ध we करायचंय, have to overcome आपल्याला तो विजय मिळवायचा आहे and stand आणि आपल्याला उभे राहायचंय boldly, की धैर्याने confessing आपल्याला तो कबुली करून and believing our position in God. आणि विश्वास ठेवून आणि विश्वास ठेवून की आपली जी जागा आहे देवामध्ये. Again and again, Satan asked him, पुन्हा आणि पुन्हा सैतानाने त्याला विचारलं, are you the son of God? तू देवाचा पुत्र खरोखर आहेस If का? thou be the son of God, जर तू देवाचा पुत्र असशील, if thou be the son of God. जर तू देवाचा पुत्र असशील. First, if he said, if thou be the son of God, do miracle. पहिल्यांदा तो म्हणला जर तू देवाचा पुत्र असशील तर चमत्कार कर. Second, he said, if thou be the son of God,
Try the word of God. जर तू देवाचा पुत्र असशील तर परमेश्वराच्या वचनाची तू परीक्षा घे Where is God's word for you? की कुठे देवाचं वचन तुझ्यासाठी. You know, every time it tested him. प्रत्येक वेळेस त्याने त्याची परीक्षा And बघितली he attacked over one thing, if thou be the son of आणि God. प्रत्येक वेळेस त्याने तो हल्ला केला की जर खरंच तू परमेश्वराचा पुत्र आहेस का? Bible says for some time he left Jesus. तर पवित्र शास्त्र म्हणतं काही वेळा त्याने येशू ख्रिस्ताला सोडलं And then again he came back. आणि तो पुन्हा परत आला. When Jesus died on the cross, येशू ख्रिस्त जेव्हा त्या वधस्तंभावर मेला same thing again and again. आणि त्याच वेळी पुन्हा आणि पुन्हा Even the Pilate says, की जो पिलात सुद्धा म्हणाला even the Kepha की says, जो कैफा सुद्धा are you म्हणाला the son of God? की काय तू परमेश्वराचा पुत्र आहेस का? Jesus says, so you say so. की येशू ख्रिस्त म्हणला जसं तुम्ही म्हणाल तसं And they all were mad. आणि ते त्यांना ते सगळं वेड लागलं Even on the cross, आणि ते त्या त्या वधस्तंभावर when he सुद्धा was broken, जेव्हा तो तुटलेला when he होता, was wounded, जेव्हा तो घायल झाला होता, when he was finished, जेव्हा तो संपुष्टात आला when there होता was nothing remaining in him, की आता त्याच्यामध्ये काहीच उरलं नव्हतं, the thief right next to him, की जो शेजारचा त्याचा जो चोर होता he said, if thou be the son of God, save yourself. तो पण म्हणाला की जर तू परमेश्वराचा पुत्र असेल तर तू स्वतःला वाचव. Every way he was attacked for his identity. प्रत्येक ठिकाणी आपण पाहू शकतो त्याच्यावरती त्याच्या त्या ओळखीवरती हल्ला झाला. He said to him first, तो स्वतःला त्याला पहिला म्हणाला that if thou be the son of God, take this stone and make it into bread. जर तू देवाचा पुत्र असशील तर हा धोंडा घे आणि त्याची भाकरी बनव. He tested him in his need. आणि ते त्याच्या त्या गरजेमध्ये त्याची परीक्षा My पाहिली. friend, today let me tell you, माझ्या मित्रांनो आज मला तुम्हाला सांगू द्या in our need, आपल्या गरजेमध्ये Satan will tempt us. सैतान आपल्याला मोहात पाडू Are शकतो you the son of God? की तुम्ही देवाचे पुत्र आहात का? Then do this. मग तुम्ही हे करा, Then do that. मग तुम्ही ते करा. Will be tested in our need. आज आपल्या गरजेमध्ये आपली परीक्षा घेतली In जाईल. the wilderness he was त्या tested. अरण्यामध्ये त्याची परीक्षा घेतली In गेली. the temple he was tested. त्या मंदिरावरती त्याची परीक्षा करण्यात On the आली. mountain he was tested. त्या डोंगरावरती त्याची परीक्षा करण्यात All आली. the places of testing was different. की प्रत्येक वेळेस त्या परीक्षेचे ठिकाण वेगवेगळे होते. Today we are going through all the surrounding. आज आपण ह्या सगळ्या परिस्थितीतनं जात आहोत. Many people do not understand. पुष्कळच्या लोकांना ही गोष्ट कळत We are नाही not able to meet. This is unlocked. की आपल्याला हे गोष्ट भेटू शकत नाही कारण हे बंद We आहे. can't come to church. आज आपण मंडळीत येऊ शकत We नाही. can't meet one another. आपण एकमेकांना भेटू शकत We नाही. can't come together and have fellowship. आज आपण एकत्र येऊन सहभागिता करू शकत And नाही. some people are living the way outside. की ते बाहेरच्या परिस्थितीत काही लोक राहत आहेत They will never come back to की church. जेणेकरून ते पुन्हा एकदा परत मंडळीत येणार नाही. They think त्यांना असं it's वाटतं going to be like that. की ते तसंच घडणार आहे. Some people have given up की काही लोकांनी हार मानली आहे. spiritual life. त्यांची जे Some आध्यात्मिक people are जीवन, depressed. काही लोक निराशामध्ये Some are आहेत, discouraged. काही लोक त्या नैराश्यामध्ये Some आहेत, are compromising. काही लोक तडजोड करत आहेत, Some are saying काही लोक म्हणत when आहेत the church starts again, की जेव्हा मंडळी सुरू होईल oh, we'll get back to there. आम्ही पुन्हा एकदा परत तिथे Again जाऊ. will become like that. आम्ही पुन्हा एकदा तसंच होऊ. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या there are chances काही वेळा ती परिस्थिती that होती when church start and we come back, की जेव्हा मंडळी सुरू होईल आम्ही जेव्हा परत येऊ it may not be the same. तसंच ते गोष्ट घडू शकणार नाही. You may not even know तुम्हाला समजून सुद्धा येणार नाही that when you became the natural, की तुम्ही कधी नैसर्गिक असे व्हाल from the supernatural, you became natural. त्या अलौकिकापासून तुम्ही त्या नैसर्गिकतेमध्ये बदला. Compromising in this world, तडजोड करत ह्या जगामध्ये compromising with people, तडजोड करत ह्या लोकांबरोबर getting back all to the की world, पुन्हा एकदा त्या जगामध्ये परत जाऊन getting back to your relatives, पुन्हा एकदा तुमच्या नातेवाईकांकडे परत getting जाऊन back to your friends, तुमच्या मित्रांकडे पुन्हा पागे वळून and disturb all the places. आणि सगळे जे काही ठिकाण आहेत तिथं तुम्ही त्रासात जाऊन We are going through a need. आणि आपण आपल्या गरजेमध्ये जात आहोत. Many of us have need, पुष्कळशा लोकांची गरज आहे and they are asking आणि ते विचारत आहेत what to do now आता काय करावं about money, पैशासाठी about situation, या परिस्थितीसाठी so many things. कित्येक अशा गोष्टी And Satan is coming in our need, आणि सैतान जेव्हा आपल्या गरजेमध्ये येतो and is asking, आणि जेव्हा तो विचारतो now do this for miracle and do that for miracle. आता तो म्हणतो तू ही गोष्ट कर चमत्कारासाठी तू ती गोष्ट कर All that चमत्कारासाठी. he wants us to get out of our identity to do miracle. त्याला फक्त एवढंच पाहिजे की आपण आपल्या ओळखीतनं बाहेर जाऊन ते चमत्कार करण्यासाठी. Don't ever you do that. तुम्ही ती गोष्ट कधीही करू No नका. matter what happened, काय हरकत नाही काही परिस्थिती learn असू to दे. say Satan तुम्ही त्या सैतानाशी बोलायला शिका that Satan, की सैताना it is written की तिथे लिहिलं आहे that man will not live alone by bread, but every word that proceed out of Father's की mouth. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे पण परमेश्वराच्या मुखात निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगे. We may have need, आपली गरज असू शकते but we are not living by need. पण आपण त्या गरजेद्वारे जगत We are नाही living by God's पण word. आपण परमेश्वराच्या वचनाद्वारे Every जगत आहे. word that proceed out of Father's mouth, प्रत्येक वचन जे परमेश्वराच्या मुखाद्वारे येतं there's a life in it. हे त्याच्यामध्ये जीवन आहे There's a provision in it. त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये पुरवठा There आहे, is a blessing in it. त्याच्यामध्ये आशीर्वाद We आहे. don't need to go out. आपल्याला बाहेर जायची गरज नाही. Don't give up your faith. तुमच्या विश्वासाला गमवू नका. Bible says शास्त्र म्हणतं that Esau की एसाव and Jacob, आणि याकोब one day Bible says एके दिवशी शास्त्र म्हणतं they were in the wilderness की ते त्या अरण्यामध्ये होते and Esau did not get food आणि एसावला ते अन्न मिळालं and नाही he did not know what to do. आणि त्याला समजून आलं नाही की काय He करायचं, was hungry. की तो भुकेला होता, His body hunger. त्याच्या शरीराला भूक लागली He होती. told Jacob to give him some food. त्यांनी याकोबाला सांगितलं काहीतरी जेवायला देण्यासाठी. And Jacob said, आणि याकोब म्हणाला sell me your birthright की मला तुझा तो जन्माचा हक्क विक and I will give you food. आणि मग मी तुला जेवण देईन. And Esau said, आणि मग असं येसो म्हणाला what is the use of this birthright? की ह्या जन्म हक्काचा काय उपयोग आहे, I will die if I don't eat food. मी मरून जाईल जर मी अन्न खाल्लं नाही तर. He sold his birthright. त्यांनी ते विकलं त्याचा जन्माचा He हक्क. said to Jacob, तो याकोबाला म्हणाला okay, from today you are my elder brother. आजपासून तू माझा मोठा भाऊ I आहे, sell my birthright to मी you. माझा जन्माचा हक्क तुला विकतो. And he took the food. आणि त्यांनी ते अन्न घेतलं. And book of Hebrews says, आणि इब्रीचं पुस्तक म्हणतं because of this God hated Esau. कारण ह्या गोष्टीमुळे देवाने एसावचा द्वेष केला. When a time of blessing, आणि जेव्हा आशीर्वादाची वेळ आली, Esau lost all the blessing. एसावाने सगळे आशीर्वाद गमावून बसला होता. My friend, माझ्या मित्रांनो, for the sake of some need, की काहीच्या कुठल्या तरी गरजेसाठी don't miss eternity. तुमचं ते सार्वकालिक जीवन गमवू नका. It's not worth it. हे योग्य नाही, Nothing worth की हे अयोग्य आहे giving up की ते तुम्ही द्याल eternity. तुमचं ते सार्वकालिक जीवन, Nothing worth. की काहीच ते योग्यतेचं नाही, No lust. की कुठल्याही No व्यासना need. नाही, कुठलीही गरज नाही, Nothing of this earth कुठल्याही गोष्टी या जगातल्या worth giving up eternity. की तुमचं ते सार्वकालिकता तुम्ही गमवू नका For the things of this world. ह्या जगाच्या गोष्टींसाठी. He said to Jesus, तो येशू ख्रिस्ताला म्हणाला, but Jesus spoke with the word. येशू ख्रिस्त वचनाद्वारे बोलला. I want to tell you today, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, don't give up. तुम्ही देऊ नका, Don't compromise. तुम्ही तडजोड करू नका, Don't sit at your home तुम्ही तुमच्या घरी and बसू say नका nothing happened. आणि म्हणू नका की काहीच होत Esau नाही. also must have thought, एसावला पण असंच वाटलं nothing असेल happened. की काहीच होत I'll नाही, just eat this today. मी फक्त आज हे खाईन. My friend, माझ्या मित्रांनो, don't give up आज तुम्ही हार मानू the नका things of God की देवाच्या त्या गोष्टी, for the sake of things of world. की त्या जगातल्या गोष्टीसाठी, Give up the things of the world for the sake of things of God. जगातल्या गोष्टीचा तुम्ही त्याग करा देवाच्या गोष्टीसाठी. Let me tell you, आज मला तुम्हाला सांगू द्या, today churches are compromising. आज मंडळी तडजोड करत आहे. Churches have become cold. आज त्या मंडळी शांत झाले, थंड Churches झाले are आहे. living with the world. मंडळी आज त्या जगामध्ये गेले आहेत. Just this lockdown. फक्त ह्या लॉकडाऊन मुळे Today many people are affected. आज पुष्कळशा लोकांवरती त्याचा परिणाम झाला Many आहे. are crying. प्रत्येक पुष्कळशी लोक रडत But this आहेत. is the time to be strong. पण आज ही वेळ आहे की आपण सामर्थ्यरीतीने This उभं is the राहायला time पाहिजे. to show आज ही वेळ आहे की आपण दाखवून दिलं and पाहिजे prove God आणि ते सिद्ध केलं पाहिजे that देवाला yes, की हो, we are living by the word. आज आम्ही वचनाद्वारे जगत And the आहोत word of God is everything to us. आणि आज देवाचं वचन आमच्यासाठी सर्वस्व आहे. Don't compromise. आज तुम्ही तडजोड करू You नका. may not know तुम्हाला समजून येणार when you नाही lose the blessings of जेव्हा God. केव्हा तुम्ही परमेश्वराचे आशीर्वाद गमवून बसा. Sometimes we become काही overconfident वेळा आपला आत्मविश्वास काही वेळा जास्त होतो that we will get back. की आपण पुन्हा एकदा येऊ, Again things will become same. पुन्हा एकदा त्या गोष्टी तशाच No, घडतील. no, 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 no. नाही नाही, You may not know. तुम्हाला समजून येणार Sometimes नाही. it may not come back. काही वेळा ते पुन्हा येऊ शकणार नाही. Samson never realized समजूनाला कधीच समजलं नाही when the Spirit of God left की him. पवित्र आत्मा परमेश्वराचा आत्मा कधी निघून गेला. Saul never realized शौलाला सुद्धा कधीच कळलं नाही when the Spirit of God left की him. पवित्र आत्मा कधी परमेश्वराचा आत्मा कधी निघून गेला. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक सांगू द्या these are the मित्रांनो, days I've been preaching, get closer to the Holy Spirit. ह्या जे दिवस आहेत त्याच्यामध्ये मी संदेश देत आहे की तुम्ही पवित्र आत्माच्या अधिक जवळ या. Don't hurt the Holy Spirit. पवित्र आत्म्याला तुम्ही दुखवू नका. Hey, I'm remembering one wonderful man of God testimony. मला एक देवाच्या मनुष्याची तुम्हाला एक साक्ष सांगायची आहे. Many years ago, one great man of God पुष्कळशा वर्षापूर्वी एक महान देवाचा सेवक greatly has been की used. तो खूप महान रीतीने त्याला उपयोग करण्यात आला. I heard his मी testimony. त्याची साक्ष ऐकली. In his testimony, त्याच्या साक्षमध्ये he and his wife तो आणि त्याची पत्नी went to some country काही कुठल्या तरी देशात गेले to preach the gospel. की ते संदेश देण्यासाठी. And these people आणि ही लोक kept them in one house. एका घरामध्ये आले And after 3 days, आणि 3 the दिवसानंतर meetings were to start. त्यांचे ते सभा सुरू होणार होत्या And they left them in one house आणि ते त्यांना एका घरात त्यांनी सोडलं and they went away. आणि ते निघून गेले. And in this house, आणि या घरामध्ये it was a cold country, आणि तिथं थंड असा प्रदेश होता. everywhere snow. सगळीकडे तो स्नो पडत होता. And in this time, आणि ह्या he वेळेमध्ये and his wife were hungry तो आणि त्याची पत्नी त्याला भूक लागली होती and it was cold. आणि तो खूप थंड असं They वातावरण had होतं. nothing to eat over there. त्यांच्याकडे तिथं खाण्यासाठी काहीच There नव्हतं. was no
wood तिथं तर लाकूड सुद्धा नव्हतं, to make to take the fire जेणेकरून ते अग्नी पेटवू शकत so they होते, can be warm enough. जेणेकरून ते त्यांच्यामध्ये ती गरमी होऊ शकेल. And somehow आणि काही वेळा they were waiting आणि तसं ते थांबले होते what to do. की काय करू. Then this man of God, आणि हा देवाचा मनुष्य he said, तो म्हणाला, I will call up and ask somebody for food. मी कुणाला तरी बोलून अन्नासाठी विचारीन, Who is the organizer? की ज्याने मला ज्याने ते इथे आणलंय आम्हाला. And he caught the phone, आणि त्यांनी तो फोन घेतला and the Spirit of God told him, आणि तो देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं, don't touch that phone. त्या फोनला स्पर्श करू If नको. you touch that phone, जर तू त्या फोनला स्पर्श केला, I'm through with you. मी तुझ्या बरोबर थांबून टाकीन. And he was so horrified. आणि त्याला खूप भीती वाटली. He said, how can it be? तो म्हणला हे असं कसं होऊ He शकतं. told his wife, त्यांनी त्याच्या पत्नीला the Spirit सांगितलं of God told me, don't touch the phone. की देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की त्या फोनला स्पर्श करू And नको don't ask anybody. आणि कोणालाही काही विचारू नको. Whole day they remained like that. संपूर्ण दिवस ते तसेच राहिले. In cold they were sitting. त्या थंडीमध्ये ते बसले होते. It was a second day. आणि तो दुसरा दिवस होता. Again they prayed. पुन्हा एकदा त्यांनी प्रार्थना And केली they were praying. आणि ते प्रार्थना करत होते. Second day also no food. दुसऱ्या दिवशी सुद्धा अन्न नाही. They were so cold. ते खूप थंडी होती तिथे. Third day, तिसरा दिवस his wife त्याची पत्नी म्हणाली, was completely stiff. त्याची जी पत्नी होती ती गारठून गेली होती And they didn't know what to do. आणि त्याला कळलं नाही काय करायचं. And he was praying. आणि तो प्रार्थना करू लागला. And his wife said, आणि त्याची पत्नी म्हणाली don't touch the phone. की त्या फोनला स्पर्श करू नका Don't hurt and wound and grieve the Holy Spirit. आणि तुम्ही त्या पवित्र आत्म्याला दुखवू नका. And they waited. आणि ते थांबून राहिले. And he saw from the window. आणि त्यांनी पाहिलं त्या खिडकीमधून One car was coming. एक गाडी येत होती. That car came then stopped. ती कार तिथे आली आणि थांबली And one woman came out of it. आणि एक स्त्री त्यातनं बाहेर आली And she looked at him. आणि त्याने त्याच्याकडे पाहिलं And she said, hello, आणि ती म्हणाली, हॅलो, is this the house का हेच ते घर आहे का. that God has asked me to come and give some food and wood and for much stuff? आणि देवाने हेच ते घर आहे का जिथे देवाने मला सांगितलं की तुम्हाला अन्न द्या, तुम्हाला लाकूड द्या आणि तुम्हाला त्या गरजेच्या गोष्टी द्या म्हणून. He looked at her. आणि त्यांनी तिच्याकडे पाहिलं She said, आणि ती म्हणाली is this the house? की हेच ते घर आहे का. He said, yes. तो म्हणाला हो. She came inside. ती आतमध्ये आली. She gave a lot of food. त्यांनी खूप सारं अन्न दिलं. She gave wood. तिने ते लाकूड दिले And she gave everything to them. आणि त्यांनी तिला सर्व गोष्टी She दिल्या. gave some money. की तिने काही पैसे दिले And she said, आणि ती म्हणाली 3 days ago, 3 दिवसापूर्वी I heard the voice of God मी देवाचा आवाज ऐकला, telling me मला सांगत होता to go and give you these things. आणि तुला ह्या गोष्टी जाऊन तुला ह्या देण्यासाठी. But I thought पण मला असं वाटलं it was my की imagination. ते माझं कल्पना होती. Yesterday while I was praying, पण जेव्हा काल मी प्रार्थना करत होते again the voice of God spoke. पुन्हा एकदा देवाचा आवाज माझ्याकडे आला. She said, ती again I म्हणाली was not sure. आणि पुन्हा एकदा मी खात्री नव्हती But मला. this morning, पण आजच्या the सकाळी voice of God was oracle पण जेव्हा देवाचा जो आवाज मला स्पष्ट आला and loud. आणि खूप मोठ्याने आला Go. की जा. And I came here. आणि मी इथं आले. She said, I'm sorry. ती म्हणली मला क्षमा करा. And she gave everything. आणि तिने ते सर्व गोष्टी दिल्या And she went back. आणि ती पुन्हा एकदा मागे गेली. And they put the wood. आणि त्यांनी ते लाकूड टाकलं And they became all right. आणि ते बरे झाले. But one thing, पण एक गोष्ट Holy Spirit said, पवित्र आत्मा म्हणाला, I will use you mightily मी तुला महान रीतीने तुझा उपयोग करीन because you obeyed me. कारण तू माझी आज्ञा पाळली. Even in your need, तू तुझ्या गरजेमध्ये you सुद्धा didn't compromise. तू तडजोड केली नाही. Friend, let me tell you, मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगू द्या, we have many needs. आपल्याकडे पुष्कळशा गरजा But we आहेत don't have to go outside God. पण आपल्याला देवाच्या बाहेर जायची गरज नाही. In God, He is Jehovah Jireh. परमेश्वर यहोवा यिरे आहे. He provides all our तो needs. सगळ्या गोष्टी पुरवठा करतो. Don't say from where. तुम्ही म्हणू नका कुठून. Jesus was not in any mall. येशू ख्रिस्त कुठल्याही मॉल मध्ये नव्हता. He was in unlock for 40 days. तो 40 दिवस त्या अनलॉक मध्ये होता. In the wilderness, there was nothing. त्या अरण्यामध्ये काहीच असं नव्हतं. And there he was tempted when his body hungered. आणि तिथं त्याला मोहात टाकण्यात आलं जेव्हा त्याच्या शरीराला भूक लागली. If you have compromised, आणि जर तुम्ही तडजोड केली असेल, remember that. एक लक्षात ठेवा, You may not know. तुम्हाला समजून येणार When नाही you come back, की तुम्ही पुन्हा याल, you may not be the same. तुम्ही तसेच रीतीने तुम्ही तसे नसाल. But if you are not पण compromising, जर तुम्ही तडजोड करत you are नसाल giving up and overcoming, तर तुम्ही सगळ्या गोष्टी टाकून त्याच्यावरती तुम्ही विजय मिळवला, you will come out with power. तुम्ही बाहेर याल सामर्थ्यवान And you will be used for God's glory. आणि तुम्ही देवाच्या त्या गौरवासाठी तुमचा उपयोग केला जाईल. God has not given up on you. देवाने तुमच्यावरती कधी हार मानली नाही. God is still with you. देव तुमच्या बरोबर आहे. God still has planned. देवाकडे
अजून सुद्धा God तुमची still योजना has आहे. purpose. देवाकडे अजून तुमच्यासाठी हेतू आहे. Satan is telling you सैतान तुम्हाला म्हणत आहे that you are finished. की तुम्ही संपलेला आहात, It's too late. आज खूप उशीर झालाय, You are good for nothing. तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी नाही, Everything is gone. प्रत्येक गोष्ट गेली आहे. Don't listen to Satan. त्याच्यावरती त्याचं तुम्ही ऐकू नका, Listen to God. देवाचं ऐका. God will always raise you up. देव कायम तुम्हाला उंचावेल. This husband and wife, हे पती पत्नी, Satan was telling them, सैतान त्यांना म्हणत you are होता going to die. की तुम्ही मरणार आहात, Nothing is going to happen. तुमच्यावर हे होणार आहे. But God is at work. की देव तो त्याच्या कामामध्ये I होता. want to encourage you आज today मला तुम्हाला उत्तेजित in करायचं this आहे lockdown, की ह्या लॉकडाऊन मध्ये, in this situation. या परिस्थितीमध्ये Don't की compromise. तुम्ही तडजोड करू नका, Don't give up. की तुम्ही हार मानू नका, Don't lose your nature. तुम्ही तुमचं तुम्ही तुमचा स्वभाव गमवू Don't नका, lose your character. तुम्ही तुमचं चरित्र गमवू नका. As long as we are in the church, we have a good character जोपर्यंत तुम्ही मंडळीमध्ये असाल तोपर्यंत तुमचा जो स्वभाव, to show the world. की तुमचा जो स्वभाव तो उत्तम असेल But when जगाला we go outside the दाखवण्यासाठी. church, पण जेव्हा तुम्ही मंडळीच्या बाहेर in जाता, a trouble, की जेव्हा त्या समस्यामध्ये, in trial, की तुम्ही त्या in all परीक्षेमध्ये the temptation, आणि त्या सगळ्या मोहामध्ये don't let our character change. तुमचं जे चरित्र आहे ते बदलू देऊ नका. You know something? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, When Joseph went through all the जेव्हा situation, योसेफ या सगळ्या परिस्थितीतून जात होता, they were able to take Joseph's coat but not character. ते जोसेफाचं तो वस्त्र घेऊन गेले पण त्याचं ते चरित्र घेऊन नाही जाऊ शकले. Joseph's brothers took his coat. योसेफाच्या भावांनी त्याचे वस्त्र घेऊन गेले. Let me tell you, मला तुम्हाला एक सांगू द्या, Potiphar's wife and those people took that coat. ते पोटिफरची जी पत्नी होती आणि त्या सगळ्या लोकांनी त्याचा तो कोट घेतला He ran without shirt, आणि तो वस्त्र सोडून तिथे पळून गेला. but nobody could take his character. पण कुणीही त्याचं चरित्र घेऊन जाऊ शकलं No नाही. matter what you go through, हरकत नाही, तुम्ही कुठल्या परिस्थितीत जाऊ, people cannot take your लोक character. तुमचे चरित्र घेऊ शकत नाही. Hold your character. तुमचं चरित्र धरून राहा. Our character is more important. आपलं चारित्र्य महत्वाचं आहे. In all the process, या संपूर्ण क्रियेमध्ये what God is doing is forming character. देव काय करत आहे तर देव तुमचं चारित्र्य बनवत आहे. And when our character is made, आणि जेव्हा आपलं चारित्र्य बनतं, God blesses us. देव तुम्हाला आशीर्वादित करतो. Jesus showed, येशू ख्रिस्ताने दाखवलं and Jesus never changed his आणि character. येशू ख्रिस्ताने त्याचं चारित्र्य कधीही बदललं With the नाही. Holy Spirit, पवित्र आत्म्याने, he overcame all the needs. पवित्र आत्म्याद्वारे त्याने त्या प्रत्येक गरजांवरती विजय मिळवला. Even in the church, त्या मंडळीमध्ये सुद्धा, in the pinnacle of the temple, की त्या देवाच्या त्या शिरोवावर the Satan quoted ते सैतान बोलला, Psalm 91. स्तोत्र 91. Satan also knows Psalm 91. सैतानाला सुद्धा स्तोत्र 91 माहिती आहे, The jump, की तू उडी मार, he will give charge to his angel. तो त्याच्या देवदूतांना तुझ्यावरती देईल. It's written about you like that. हे तुमच्याबद्दल असं तिथे लिहिलं आहे. Many people today पुष्कळशी लोक तिथे will ask you, की ते तुम्हाला विचारतील, where is God? देव कुठं आहे, Why our lives are like that? का आपले जीवन असे Why आहे, our needs are not met? का आपल्या गरजा पूर्ण होत Why नाही, this word of God does not getting fulfilled? का हे देवाचं वचन परिपूर्ण होत नाही. You know, my wife and I, we went through a bad time some time back. जेव्हा पास्टरने त्यांच्या पत्नी काही वर्षांपूर्वी वाईट काळात नाही जात होते, We went through a lot of trouble. त्या त्रासामधनं ते जात होते. We were asking God, आम्ही देवाला विचारत होतो and many people say, आणि पुष्कळशी लोक where म्हणाले is your God? की कुठे आहे तुमचा देव, Why your God is not का answering? तुमचा देव उत्तर देत नाही, Where is your God? तुमचा देव कुठे आहे, Why your God is not का answering? तुमचा देव उत्तर देत नाही. But we waited. पण आम्ही थांबून राहिलो, We prayed. आम्ही प्रार्थना केली. Many people say, पुष्कळशी लोक God म्हणत word होते says like that about you. की देव तुमच्याबद्दल ह्या गोष्टी But म्हणतोय, by the grace of पण God, परमेश्वराच्या कृपेने my wife and I, we went through testing. पास्टर आणि त्यांच्या पत्नी त्या परीक्षेतनं बाहेर पडले That time we were wondering, आणि काही वेळा ते असे फिरत होते how long? की किती वर्ष, How long? किती वर्ष, But God grace, की पण देवाचा जो ग्रुप आहे God showed his word, yea and आणि amen. देवाने त्याचं वचन हो आणि आमेन म्हणून He didn't दाखवलं. only brought us out, but he brought us out with power. त्यांनी फक्त आम्हाला बाहेरच आणलं नाही, पण त्यांनी सामर्थ्य रीतीने आम्हाला He बाहेर आणलं formed our character in it. आणि त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये आमचं चारित्र्य घडवलं. Let me tell you, my आज friend, मला तुम्हाला सांगू दे मित्रांनो, don't say no to God. देवाला तुम्ही नाही म्हणू नका. No matter what you go through, हरकत नाही, तुम्ही कशात नाही जात असाल, people will say, लोक तुम्हाला where म्हणतील is your God? देव कुठं आहे तुमचा. David says, दावीद म्हणाला, people are asking me, लोक मला विचारत where आहे is your God? की देव कुठं आहे तुझा, Why your God is not का answering? तुझा देव उत्तर देत नाही. Don't worry, God will surely answer you. काळजी करू नका, देव निश्चितच तुम्हाला उत्तर God देईल. is still on the throne. देव अजून त्या सिंहासनावरती God आहे. has not given up on you. देवाने तुमच्यावरती हार मानली नाही. God is looking at you. देव तुमच्याकडे पाहत आहे. Prove yourself. तुम्हाला सिद्ध करा, Confess it. तुम्ही कबुली करा. No matter what happens. हरकत नाही, काय You know, होतं many times Satan says, म्हणून माहिती का, पुष्कळशी वेळा सैतान म्हणतो look at the world. की त्या जगाकडे पहा, World looks more happy. की जे जग आहे ते किती
किती आनंदी Trust दिसतात. me, they look happy. विश्वास ठेवा ते आनंदी आहेत, But you have joy. पण तुमच्याकडे तो आनंद आहे. They look happy from outside. ते आनंदी दिसत आहेत बाहेरनं, You know, world has one problem. पण तुम्हाला माहिती का जगामध्ये एक समस्या आहे. World has 90% problem. जगामध्ये 90% समस्या आहेत, World have a cake of problem for 90%. की जगाकडे तो असा केक आहे ज्याच्यामध्ये 90% समस्या आहेत And 10% they have happiness. आणि 10% त्यांच्याकडे तो आनंद आहे. They put the icing of that happiness तो त्या आनंदाचा त्या केक वरती तो आनंदाचा ते क्रीम असं लावतात and they show the world. आणि ते जगाला दाखवतात And we feel they are so happy. आणि आपल्याला असं वाटतं की ते किती आनंदात But आहे. you do not know. पण तुम्हाला माहित नाही They show in drinking. की ते They दाखवत show आहेत in alcohol. की ते त्या मद्यपानामध्ये आहे, They show in some money. की ते पैसे दाखवतात, They show in some look. की ते काही त्यांचे ते लुक्स दाखवतात. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू life द्या is full of miserable. की त्यांचं जे जीवन आहे ते पूर्ण विस्कळीत असतं. My friend, माझ्या मित्रांनो, trust me आज विश्वास ठेवा माझ्यावर that in believer, की विश्वासणाऱ्यामध्ये God has given us 95% of goodness. आहे की 95% देवाने आमच्यामध्ये चांगुलपणा दिला आहे, Good cake. की एक चांगला केक But उत्तम. 5% when it's not working, आणि 5% पण जेव्हा ते कार्य होत नाही, we are putting that icing of 5% आपण ते 5%चं तो आपण तो क्रीम लावत आहोत and we become miserable. आणि आपण अस्तव्यस्त होतो And we feel world is very happy. आणि आपल्याला असं वाटतं की जग खूप आनंदात No, आहे. my friend, let me नाही tell माझ्या you. मित्रांनो, मला तुम्हाला सांगू द्या, God has blessed you with all the blessing. देवाने तुम्हाला सर्व आशीर्वादाने आशीर्वादित केलं What it आहे. look is not like that. जसं तुम्ही पाहता तसं ते नाहीये. Today you are blessed. आज तुम्ही खूप आशीर्वादित आहात. More than blessing, God has blessed you. की सगळ्यात जास्त आशीर्वादाने तुम्हाला देवाने आशीर्वादित केलंय. One day one person came to me एके दिवशी एक व्यक्ती माझ्याकडे and आला he said, आणि तो म्हणाला, why are you suffering like that? का तुम्ही तसे त्रासात आहात? Look at world is looking so happy. जगाकडे पाहते किती आनंद दिसत And you are आहे suffering. आणि आज तुम्ही त्या त्रासात जात आहात Being man of God. परमेश्वराच्या त्या मनुष्याबरोबर. And I looked at that person आणि मी त्या व्यक्तीकडे पाहिलं and I said, आणि मी म्हणालो, I'm sorry you don't know. मला खरंच असं वाटतं की तुला ते माहित नाही. You know something? तुम्हाला माहिती का एक गोष्ट, When Abraham went to Hagar, जेव्हा अब्राम त्या हागरकडे गेला easily he got Ishmael. आणि त्याला सोप्या रीतीने त्याला इस्माईल मिळाला, But many years पण पुष्कळशी वर्ष he had to wait for Isaac. त्याला इसाकासाठी थांबावं लागलं. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, God doesn't only answer your prayer. देव फक्त तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही, God blesses you with all the blessing and uses you for his glory. आणि देव तो सगळ्या आशीर्वादांनी तुम्हाला आशीर्वादित करतो आणि त्याच्या गौरवासाठी तुमचा उपयोग करतो. Today, no matter what you go through, आज काय हरकत नाही, तुम्ही कुठल्या परिस्थितीत जात असाल, hold fast आज तुम्ही धरून राहा and don't give up. आणि तुम्ही देऊ नका. Confess it. आज तुम्ही कबुली करा. Many times Satan will say, पुष्कळ वेळा सैतान तुम्हाला म्हणेल, God's word say like this and like that. देवाचं वचन असं म्हणतं, देवाचं वचन तसं म्हणतं. Just say, तरी म्हणा तुम्ही, my God will fulfill all my need. माझा देव माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. He'll grant the desire of my heart. तो माझ्या हृदयाच्या सगळ्या गरजा पूर्ण I करेल. don't have to compromise. मला कुठलीही गोष्ट तडजोड You करायची don't have गरज to नाही. compromise. तुम्हाला तडजोड करायची गरज Let नाही. people compromise. लोकांना तडजोड करू द्या. You don't compromise. तुम्ही तडजोड करू नका. People are talking about God. लोक देवाबद्दल बोलत They आहेत, are not saying no to God, ते देवाला नाही म्हणत नाही, but they are saying yes to world. पण ते हो म्हणतात जगाला. Because of this lockdown, कारण ह्या लॉकडाऊन मुळे they think त्यांना असं they'll वाटतं get back and it will be like before. आणि ते पुन्हा एकदा परत येतील, ते आधी सारखंच तसं घडेल. My friend, be careful. माझ्या मित्रांनो, तुम्ही सावध असा. Turn back to God. पुन्हा वळा In देवाकडे. every testing, प्रत्येक in परीक्षेत, every trial, प्रत्येक त्या परिस्थितीत, in every temptation, प्रत्येक त्या मोहामध्ये, lust of the eye, lust of the flesh, and pride of life. की तो देहाची वासना, डोळ्याची वासना आणि जीवकाचा घमंड, All these three temptations, या तिन्ही मोहावरती Satan tempted Jesus. येशू ख्रिस्ताला सैतानाने मोहात पाडलं. But Jesus never was tempted. पण येशू ख्रिस्त He overcome the temptation. त्यांनी त्या I मोहावरती want to विजय tell you मिळवला. today, आज मला तुम्हाला सांगायचं Don't give up. की तुम्ही हार मानू नका. For people you must be finished. की जे लोक ते संपलेले आहेत, For people you have gone. की जे लोक त्याच्यातनं गेले आहेत, For people you are no more. की ज्या लोकांसाठी तुम्ही आता राहिले नाही. But let me tell you, पण मला तुम्हाला एक सांगू God द्या, has not given up on की you. देवाने अजून तुमच्यावर हान मारली God नाही. is still waiting for you. देव अजून तुमच्यासाठी थांबलेला आहे. God is still going to do something for देव you. अजून निश्चित काहीतरी तुमच्यासाठी करणार आहे. What you are going through. जे काही तुम्ही ज्याच्यात मध्ये तुम्ही जाता, तुम्ही
त्याच्याद्वारे जात आहात. But where you are going to, पण जिथं तुम्ही जात आहात trust me, very soon is going to come. की निश्चित माझा विश्वास ठेवा की निश्चितच ते लवकरच येत आहे. When you are going through something, people will give up. जर तुम्ही एखाद्या गोष्टीतनं जात असाल तर लोक तिथं हार But when मानतील. you go through, पण जेव्हा तुम्ही तिथे जाता everybody will see. प्रत्येक जण तुम्ही I पहा. want to encourage you आज today. मला तुम्हाला उत्तेजित करायचे Don't give up. की तुम्ही हार मानू नका. Bible says one day David, शास्त्र म्हणतं एके दिवशी दावीद in his worst time, त्याच्या खराब परिस्थितीमध्ये worst time of his life, त्याच्या जीवनातलं ती खराब that परिस्थितीमध्ये he was anointed, की जे तो अभिषेक झाला he was होता cold, की त्याला पाचारण केलं he was होतं. तो powerful, सामर्थ्यवान he होता. had all the army, त्याच्याकडे सगळं ते सैन्य होतं. and one day आणि एके दिवशी everything had gone. सगळ्या गोष्टी गेल्या. The enemy came and took over everything. शत्रू आले आणि सर्व गोष्टी घेऊन गेले. His wives were taken, त्याच्या पत्नी त्यांना घेऊन गेल्यात his आले. children were taken, त्याच्या मुलांना घेऊन जाण्यात आले. his all the wealth was taken, त्याचं सगळं साम्राज्य घेऊन जाण्यात and आलं everything was burned. आणि सगळ्या गोष्टी जाळण्यात आल्या. And his own people आणि त्याचे स्वतःची लोक turned against him त्याच्या विरोधात उठली with a stone, की दगडाने. and nobody stood with David. आणि कुणीही दाविदाबरोबर उभं नाही राहिलं. And Bible says आणि शास्त्र म्हणतं David wore ephod आणि दाविदाने ते एपोद घातलं and encouraged himself, आणि त्याने स्वतःला उत्तेजित केलं and he went before God. आणि तो देवासमोर गेला. His worst time, आणि त्या खराब in परिस्थितीमध्ये his worst time, त्याच्या त्या सगळ्यात खराब he परिस्थितीमध्ये never gave up. त्यांनी कधी हार मानली He नाही. never said, तो कधी म्हणला my नाही own people left me, की माझ्या स्वकीय लोकांनी मला सोडले. my own people are taking stone, माझ्या स्वकीय लोक माझ्या समोर धोंडे घेऊन my उभे. own people are saying now you are good for nothing, माझ्या स्वतःचे लोक म्हणतात आता तू काहीच कामाचा we राहिला can't नाही. get anything from you. मला तुझ्याकडनं काहीच मिळत नाहीये. My own people, माझे स्वतःचे लोक, my own army, माझे स्वतःचे they're सैन्य saying you're finished, ते म्हणाले तू आता संपलाय, you can't do तू anything, काहीच करू शकत नाही, you are gone. तू संपलेला आहे. But Bible पण says शास्त्र he म्हणतं never looked at his own people. त्यांनी त्याच्या स्वतःच्या लोकांकडे कधीच पाहिलं He नाही. looked to God and he encouraged himself. त्यांनी देवाकडे पाहिलं आणि त्यांनी स्वतःला उत्तेजित केलं. In his worst time, त्याच्या त्या संपूर्ण खराब परिस्थितीमध्ये, worst time of his life, त्याच्या जीवनातल्या त्या सर्वात खराब he परिस्थितीमध्ये did not know. त्याला माहित नव्हतं After 72 hours is going to be best time of his life. की त्या 72 तासानंतर त्याच्या तो जीवनाचा तो उत्तम वेळ येणार He होती, is going to sit on the throne की तो त्या सिंहासनावर पुन्हा बसणार होता and rule over all the Israel. आणि सगळ्या इस्रायलवरती तो राज्य करणार होता. Only 72 hours. फक्त 72 तास. If you would have given up, जर त्याने हार मानली he असती, would have given up everything. त्याने ते सगळ्या गोष्टी गमावल्या असत्या. Don't give up. हार मानू नका, Don't give up. हार मानू नका. When Jesus on the cross, जेव्हा येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर after होता, this three temptation, की ह्या 3 मोहाच्या त्या परीक्षेत नंतर Satan left him. शैतान त्याला सोडून गेला And again, आणि पुन्हा एकदा in a time of his suffering, आणि त्या परिस्थितीमध्ये तो तिथे Satan came की शैतान पुन्हा आला and tortured him. आणि त्याच्यावरती त्याने अत्याचार He केला was broken. आणि त्याला मोडण्यात He आलं was wounded. आणि त्याला घायल करण्यात He आलं was bleeding. की तो रक्तात होता. The thorn of crown was upon his की head. तो काट्याचं मुकुट त्याच्या डोक्यावर टाकण्यात आला. Everything is gone. प्रत्येक गोष्ट गेली. His disciple left him. त्याचे शिष्य त्याला सोडून गेले. Nobody was there. कुणीही तिथं नव्हतं. That's a finish. ते म्हणाल ते संपलं, He's gone. की तो गेला. Now it's too late. आता खूप उशीर झालाय, Nothing can be आता done. काहीच होऊ शकत And नाही. that time, आणि त्याच वेळी Satan says, सैतान म्हणाला, are you the son of God? तू खरंच परमेश्वराचा If पुत्र you are आहेस son का? of God, save yourself. जर तू परमेश्वराचा पुत्र असेल तर स्वतःला तू वाचव. Right next to him, the thief said, आणि त्याच्या शेजारचा जो चोर होता तो म्हणाला, let me tell you, my मला friend, तुम्हाला सांगू दे मित्रांनो, your worst time, की तुमची खराब परिस्थिती, the people right next to you will doubt at your identity. तुमच्या त्या ओळखीवरती तुमच्या त्या ओळखीवरती ते शंका निर्माण If you are son करतील of God, why like की this? जर तुम्ही देवाचे पुत्र आहात तर का असं. In your worst time, आणि तुम्ही त्या खराब I have seen परिस्थितीमध्ये, in my life, मी माझ्या जीवनामध्ये in पाहिलंय, my 40 years of माझ्या ministry, 40 वर्ष many सेवकामध्ये times Satan wanted me to give up. पुष्कळशे वेळा शैतानाला पाहिजे होतं की मी हार मानू, It came where there was nothing. की तेव्हा ते असेल जेव्हा काहीच गोष्ट नव्हती, Give up everything. सगळ्या गोष्टी देऊन टाक. But let me tell पण you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू God द्या, sustained me. देवाने मला राखून ठेवलं And thank God, आणि धन्यवाद देवाला. God never gave up on आणि me. देवाने माझ्यावरती कधी हार मानली God नाही. will never give up on देव you. तुमच्यावरती कधी संपवणार नाही. Hallelujah. Hallelujah. God will never give up on देव you. तुमच्यावर कधी हार मानणार No नाही. sickness, कुठलाही आजार, no trouble, कुठलीही समस्या, no surrounding, कुठलीही परिस्थिती, no virus कुठलाही विषाणू can destroy you तुम्हाला नाश करू शकतो. when God wants to take you. पण जेव्हा देवाला तुम्हाला घेऊन जायचं You know, आहे, Caleb said, तो काली म्हणाला all Israel suffer, की संपूर्ण इस्रायल त्या त्रासात but होतं, I kept promise of God into my heart. मी माझ्या हृदयामध्ये देवाचं वचन राखून ठेवलं. He said, तो म्हणाला, now God has kept me alive. आणि देवाने आता मला जिवंत ठेवलंय. Book of Joshua, he says, योशुवाच्या पुस्तकात तो म्हणतं, 14th chapter, now God has kept me alive. योशुवाच्या पुस्तकात 14व्या अध्यायात म्हणते की देवाने
देवाने मला जिवंत Am I ठेवले. talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? God has kept you alive. देवाने तुम्हाला जिवंत ठेवले. Today God has kept you alive. देवाने आज तुम्हाला जिवंत It is ठेवले. God's grace that we are alive. आज देवाची कृपा आहे की आपण सर्व जिवंत आहोत. My God, when you look हे around, परमेश्वरा जेव्हा आपण सगळीकडे पाहतो where you are fearful. की सगळे सगळे भयभीत होते How can you की survive कसं आपण जगू in such a condition? या परिस्थितीमध्ये. It's only God has kept us फक्त alive. देवाने आपल्याला जिवंत ठेवले. Because God has not yet given up. कारण देवाने आज अजून आपल्यावरती हार मानली If नाही. you are alive, God has not given up on you. जर तुम्ही जिवंत आहात तर देवाने अजून तुमच्यावरती हार मानली नाही. Trust God today. विश्वास ठेवा देवावरती आज. I have gone through many मी times. प्रत्येक खूप वेळा गेलेलो आहे. Many times. पुष्कळ वेळा Even people laugh. जेव्हा लोक पण Even हसली, people say it's finished. लोक म्हणाली की हे संपलेलं आहे. But let me tell पण you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू when द्या. people say it's finished, जेव्हा लोक म्हणतात हे सगळं संपलंय, yes, because your worst time is coming because God has the best time for you. तुमचा खराब वेळ आली पण कारण परमेश्वराकडे तुमच्यासाठी ती उत्तम वेळ आहे. God has the best time for you. देवाकडे ती उत्तम वेळ आहे तुमच्यासाठी. Jesus on the cross. येशू ख्रिस्त त्या कल्वरीवर, He said, my God, why have you forsaken me? माझ्या देवा माझा त्याग का केला. People laughed at him. लोक त्याच्याकडे बघून हसत But होती. let me tell पण you, मला एक गोष्ट सांगू द्या the worst time of the life of Jesus, की येशू ख्रिस्ताच्या जीवनातला सगळ्यात खराब जो वेळ होता, the best time was going to happen. कारण ते उत्तम जो वेळ येणार होता. After 72 hours, 72 तासानंतर Jesus was going to sit right next to Father येशू ख्रिस्त त्या पित्याच्या उजव्याकडे बसणार होता. forever and ever. कायम आणि कायम. Father said पिता म्हणाला that none also any angels, की कुठल्याही देवदूत नाही, but only to Jesus, फक्त येशू ख्रिस्ताला sit at my right की hand बस माझ्या उजव्या हाताला, until all the enemy will come at your foot. की जोपर्यंत सगळे शत्रू तुझ्या चरणी येत नाही. Praise the Lord. Today I want to tell you, परमेश्वराची स्तुती असो. आज मला तुम्हाला सांगायचं, don't give up. आज तुम्ही हार मानू नका. When you give up, जेव्हा तुम्ही हार मानाल, God can't do anything. देव काहीच करू शकणार नाही. David did not give up. दाविदाने हार मानली नाही. The worst time of Joseph, ते योसेफाचा तो सगळ्यात खराब काळ, that in the prison, आणि त्या जेलमध्ये God was preparing the best time for की him. देव तयार करत होता त्यासाठी तो उत्तम वेळ. From the prison straight he went to the palace, त्या तुरुंगातनं तो डायरेक्ट त्या महलमध्ये गेला, the king's palace, की त्या राजाच्या the महलमध्ये, highest place. की त्या उच्च ठिकाणी. Today if you are going through, आज जर तुम्ही त्या जात असाल, don't give up. आज तुम्ही हार मानू नका. Trust God. परमेश्वरावर विश्वास ठेवा. Trust God today. परमेश्वरावर विश्वास ठेवा. Everybody has to go through. प्रत्येकाला त्या गोष्टींना जायचं If you आहे. are filled with the Holy Spirit, जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरले असाल, you have to go through तुम्हाला that. त्या गोष्टीतनं नक्कीच जायचं आहे. You have to go through तुम्हाला that. त्या गोष्टीनं नक्कीच जायचं आहे. And you have to prove आणि तुम्हाला सिद्ध करायचंय that not the world, God is in your heart. की जग नाही पण देव तुमच्या मनामध्ये You आहे. are following God, not the people. की तुम्ही देवाच्या मागे आहात, लोकांच्या मागे नाही. And God bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित May करो. God form your character. की देव तुमचं चारित्र्य निर्माण करो And may you come out with power. आणि तुम्ही त्या सामर्थ्य रीतीने बाहेर येऊ. God's power represent character. देवाचं जे सामर्थ्य आहे ते चारित्र्य दर्शवतं. David showed character inside, God shows power outside. दाविदाने ते आतमध्ये त्याचं चारित्र्य दाखवलं. देवाने त्याचं सामर्थ्य बाहेर दाखवलं. You show character inside, God will show power outside. तुम्ही तुमच्यामध्ये आतमध्ये ते चारित्र्य दाखवा, देव ते सामर्थ्य बाहेर दाखवेल. Last week my son says, मागच्या आठवड्यात माझा मुलगा म्हणाला don't try to run to do good here and there. की तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी इकडे तिकडे पळू नका. Power of God is not just to go and show the world. की ते देवाचं सामर्थ्य फक्त जाऊन ते जगाला दाखवण्यासाठी नाही. Power of God to come to the closer to the heart of God. देवाचं सामर्थ्य आहे कारण आपल्याला देवाच्या हृदयाच्या जवळ जायचं आहे. May God bless you. देव तुम्हाला May आशीर्वाद you not give up. तुम्ही ते हार मानू नका. May you take charge. की तुम्ही तो चार्ज घ्या. In your worst time, तुमच्या त्या खराब in a परिस्थितीमध्ये, worst की place, तुम्ही त्या खराब maybe nobody will की stand, कुणी उभं राहणार नाही, but God will stand पण with देव you. निश्चित तुमच्यावर उभं राहील. Encourage yourself. आज तुम्हाला स्वतःला उत्तेजित करा. And I tell you today, आणि आज मी तुम्हाला सांगतो, in this lockdown, या लॉकडाऊन मध्ये don't compromise. तुम्ही तडजोड करू नका. Come out with power. की तुम्ही त्या सामर्थ्य रीतीने बाहेर या. Come out with power. आज सामर्थ्य रीतीने बाहेर या. Come out with power. सामर्थ्य रीतीने बाहेर या. Take advantage to be with त्या God. परिस्थितीचा फायदा घ्या देवाबरोबर Build राहण्यासाठी. yourself. तुमच्या स्वतःला बांधा. Build your character. तुमच्या स्वतःच्या चरित्राची तयारी करा. Your character will not allow the power to lose, तुमच्या त्या चारित्र्य तुमच्या सामर्थ्याला गमू देणार नाही, but it will multiply the blessing. पण ते आशीर्वादाचं बहुगुणित करेल. Your character is more important. तुमचं चारित्र्य महत्वाचं आहे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित May you करो. be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हा. May you be blessed की तुम्ही आशीर्वादित व्हा and may you be happy. आणि तुम्ही आनंदित व्हा. Today, if you are going through, आज जर तुम्ही त्या परिस्थितीतनं जात don't असाल compromise. तर तुम्ही चढदोड करू I नका. am a son of God. मी देवाचा पुत्र आहे God has given me power to become आणि son of God. देवाने मला तेव्हा सामर्थ्य दिले देवाचा पुत्र My होण्यासाठी. identity is son of God. आणि माझी ओळख आहे देवाचा पुत्र No म्हणून. matter what thought,
की काही तो no विचार matter असू what दे, surrounding, कुठली परिस्थिती असू दे, don't compromise. तडजोड करू नका Stand with boldness आणि धैर्याने उभे राहा. like Jesus. येशू I ख्रिस्तासारखे am की मी आहे, what God has called me की to. देवाने ज्या गोष्टी पाचारण केले माझ्यासाठी त्यासाठी. Amen. God bless you. आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद And I want to करो. tell you today, आणि आज मला तुम्हाला सांगायचंय, if you have not accepted Jesus, जर तुम्ही accept Jesus. येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नसेल तर येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारा. If you are weak today, get strength from the Holy Spirit. जर तुम्ही आज अशक्त असाल तर पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही सामर्थ्य प्राप्त करा. Let me tell you today, आज मला तुम्हाला सांगू द्या, if you are going through anything, जर तुम्ही कुठल्याही गोष्टीतनं जात असाल, know that you are going through. जाणून घ्या की तुम्ही त्याच्यामधून जात आहात. But what is coming, पण जे काही येत आहे त्याकडे that how you are going through. की कसं तुम्ही त्यातनं जात आहात. Don't give up. तुम्ही हार मानू नका, Don't give up. हार मानू नका. Remain in God, देवामध्ये राहा and God will give you abundant and eternal life. आणि देव तुम्हाला विपुल आणि सार्वकालिक जीवन देईल. Let's pray. आज आपण प्रार्थना करूया. Close eyes and pray. आपण आपले डोळे बंद करून प्रार्थना करूया. Father, in Jesus' name, पिता प्रभू येशूच्या नावाने once again I commit every person at your feet. पुन्हा एकदा प्रत्येक व्यक्तीला मी आपल्या चरणी सोपवतो. Lord, in this lockdown, देवा, या लॉकडाऊन मध्ये many people are confused. पुष्कळशी लोक गोंधळून गेले आहेत. Many people do not know. पुष्कळशा लोकांना माहित नाही Being far की लांब असल्याने from the church and मन- church people, मंडळी आणि मंडळीच्या लोकांपासून let none compromise. कुणालाही तडजोड करून देऊ नको. Lord, I pray, देवा, मी प्रार्थना may they करतो be stronger and stronger. की ते सामर्थ्याने सामर्थ्यवान व्हावे. Let them prove you जे त्यांना तुला सिद्ध करू देत that they देवा, are still with you. की ते अजून तुझ्या बरोबर They आहे, still love you. ते अजून तुझ्यावर प्रीती They करतात, still have faith की त्यांच्याकडे अजून तो विश्वास आहे and they have not given up. आणि त्यांनी अजून हार मानली नाही. And Lord, आणि देवा, keep them faithful. आणि त्यांना विश्वास उठेल. Let your Holy Spirit lead them and guide them. तुझा पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करो, त्याला Forgive चालव. and forget all the shortcomings. की विसरून जा त्या सगळ्या अपयश, विसरून जा त्या सगळ्या गोष्टी. And I pray for your blessing upon them. आणि मी प्रार्थना करतो तुझे आशीर्वाद त्यांच्यावर. Bless them with all the richest blessings. सगळ्या महान आशीर्वादाने त्यांना तू आशीर्वादित कर. As I commit every person जसं मी सोपवतो प्रत्येक व्यक्तीला under my voice, माझ्या त्या आवाजाखाली, Lord, bless them. प्रत्येक देवा तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. Bless their families. त्यांच्या परिवाराला आशीर्वादित कर. In Jesus' name I pray. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. Amen. 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 God will make a way where there seems to be no way. He works in ways we cannot see. He will make a way for me. He will be my guide. Hold me closely to his side. With love and strength for each new day, he will make a way. He will make a way. By a roadway in the wilderness, he'll lead me. Rivers in the desert will I see. Heaven and earth will fail, but his word will still remain. He will do something new today. God will make a way where there seems to be no way. He works in ways we cannot see. He will make a way for me. He will be my guide. Hold me closely to his side. With love and strength for each new day, he will make a way. He will make a way. With love and strength for each new day, he will make a way. God will make a way. क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके रोटी तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से
उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, यह कटोरा मेरे लहू में नई वाचा है। जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो। Let us bow our head in pray. अब हम सजदे में सर झुकाए। Father, in Jesus' name, पिता यीशु मसीह के नाम we से thank you for this bread and thank you for this wine. हम धन्यवाद देते हैं इस रोटी के लिए प्रभु और इस दाखरस के लिए This bread represent your body was broken for us, कि प्रभु ये रोटी दर्शाती है प्रभु आपका जो शरीर है वो टूटा गया प्रभु हमारे and this लिए, wine represent your blood was shed for us. और ये दाखरस दिखाता है प्रभु कि आपका लहू बहाया गया हमारे We लिए। ask you, Master, प्रभु हम आपसे मांगते हैं as we participate, कि जैसे हम इसमें शामिल होते let हैं every person कि प्रभु हर एक व्यक्ति have a revelation of this Lord table और इस प्रभु इसको मेज का प्रभु उस हर एक व्यक्ति को प्रकाशित वाक्य and मिले bless every life. और प्रभु हर एक जीवन पर Forgive आशीष and बने। forget all the shortcomings. प्रभु सारे खामियों को प्रभु माफ कर देना I प्रभु। pray, Master, और प्रभु मैं प्रार्थना करता हूँ reconcile every कि person, प्रभु सबका प्रभु समेट करना प्रभु forgive every प्रभु person, सबको माफी देना and bless every और person, सबको प्रभु आशीषित करना and let you be और glorified. प्रभु आपको सारी Heal महिमा every देना। sick person. हर एक बीमार को प्रभु चंगाई देना Lord, as they और participate, प्रभु जैसे वो शामिल होते I हैं pray इसमें, for your healing. प्रभु आपकी चंगाई के लिए Heal प्रार्थना every करते हैं। person. हर एक व्यक्ति को चंगाई Deliver देना, every person. सबको छुटकारा देना, Bless every person. सबको आशीषित करना Let you be प्रभु। glorified and प्रभु magnified. आपको सारा महिमा और सारा गौरव Once again, मिले। we ask फिर you, एक बार मांगते हैं bless प्रभु, this bread and bless this wine. इस रोटी और दाखरस पर प्रभु आपका आशीष हो प्रभु, As you participate, जैसे इसमें हम प्रभु भाग लेते हैं। Lord, let this wine and this bread प्रभु ये रोटी और प्रभु ये not दाखरस bring condemnation but forgiveness and healing to the body of Christ. ये प्रभु मसीह के देह को प्रभु कोई दोष नहीं प्रभु, लेकिन क्षमा और प्रभु सारा आशीष ले आए प्रभु, In Jesus' name, यीशु मसीह के नाम से amen. आमीन। Body of Christ broken for us. यीशु का शरीर हमारे लिए तोड़ा गया। आइए हम सब रोटी लेंगे यीशु के नाम से। यीशु का लहू हमारे पापों के लिए बहाया गया। आइए हम यीशु का लहू के चिन्ह से ये प्याला हम पिएंगे। Now, love of our Heavenly Father, आता परमेश्वराची प्रीती, grace of our Lord Jesus, येशू ख्रिस्ताची ती कृपा and fellowship of the Holy Spirit आणि पवित्र आत्म्याची सहभागिता be with us now आता आमच्या बरोबर असो and until Jesus आणि comes. येशू ख्रिस्त येईपर्यंत In Jesus' name, येशूच्या नावाने Amen. आमेन. God bless all of you. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. I believe very soon we will meet again. निश्चितच लवकरात लवकर आपण भेटणार आहोत. Till that time, तोपर्यंत God loves you and do I. देव तुमच्यावर प्रीती करतो आणि आम्ही तुमच्यावर प्रीती We करतो. pray for you every day, आम्ही तुमच्यासाठी रोज प्रार्थना करतो. every hour. प्रत्येक तासात We remember you and we pray. आम्ही तुमची आठवण करतो आणि तुमच्यासाठी प्रार्थना And करतो. I know आणि मला माहिती आहे when nothing works, जेव्हा काहीच कार्य करत नाही surely pray works. निश्चितच प्रार्थना कार्य करते. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित May करो. you be happy and blessed. तुम्ही आशीर्वादित व्हा आणि आनंदित राहा. Amen. आमेन. मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा, वो राजाओं का राजा मेरा बादशाह, वो राजाओं का राजा मेरा बादशाह, मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा। अपने प्रेम पिया दियज तो हो गई हाँ दीवानी, हो गई हाँ दीवानी, उस दिन वेला दितिया ऐ सारी जिंदगानी, ऐ सारी जिंदगानी, अपने प्रेम पिया दियज तो हो गई हाँ दीवानी, हो गई हाँ दीवानी, उस दिन वेला दितिया ऐ सारी जिंदगानी, ऐ सारी जिंदगानी, अब
गवारा होना उससे जुदा, अब नहीं है गवारा होना उससे जुदा। वो राजाओं का राजा मेरा बादशाह, वो राजाओं का राजा मेरा बादशाह। मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा। रोम रोम मेरे नस नस दे विच वसिया प्यार महीदा, वसिया प्यार महीदा। मैनू मिल गया सजन प्यारा, कुछ ना और चाहिदा, कुछ ना और चाहिदा। रोम रोम मेरे नस नस दे विच वसिया प्यार महीदा, वसिया प्यार महीदा। मैनू मिल गया सजन प्यारा, कुछ ना और चाहिदा, कुछ ना और चाहिदा। सोना करदा है माफ मैनू मेरी खता, सोना करदा है माफ मैनू मेरी खता। वो राजाओं का राजा मेरा बादशाह, वो राजाओं का राजा मेरा बादशाह। मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा। माही 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 माही। मैं बिच मेरे जो कुछ भी है, सब कुछ होया उसदा, सब कुछ होया उसदा। जिधर देखा चार सवेरे, ओयो मैनू दिसदा, ओयो मैनू दिसदा। मैं बिच मेरे जो कुछ भी है, सब कुछ होया उसदा, सब कुछ होया उसदा। जिधर देखा चार सवेरे, ओयो मैनू दिसदा, ओयो मैनू दिसदा। वो है महरम के जीने का आसरा, वो है महरम के जीने का आसरा। वो राजाओं का राजा मेरा बादशाह, वो राजाओं का राजा मेरा बादशाह। मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा। मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा। वो राजाओं का राजा मेरा बादशाह, वो राजाओं का राजा मेरा बादशाह। मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा। मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा। मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा। मेरा माही मेरा रब मेरा जिंदा खुदा।